जनसेवक संजय थोरात हे नेहमीच आपल्या कामांमध्ये तत्पर असतात। गोरगरिबांना निराधारांना नेहमीच मदतीचा हात त्यांच्या जनसेवा संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून दिला जातो। आलेल्या लोकांना कधीही कोणत्या पक्षाचा, कोणत्या जातीचा, धर्माचा, पार्टीचा न विचारता त्यांचं काम झालंच पाहिजे हे नेहमी त्यांच्या माध्यमातून होताना अनेक वेळा आपण पाहिलं आहे। आजही त्यांचं काम त्याच पद्धतीने चालू आहे। आज शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी मंचर येथील जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी जनसेवक श्री संजय भाऊ थोरात यांच्या जनसंपर्क कार्यालयात लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणींची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली। 2 दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली, परंतु मंचर शहरातील 415 लाडक्या बहिणींना अजूनही त्यांची ई-केवायसी केली नाही। तसेच मोबाईलवरती ई-केवायसी केल्यामुळे काही दुरुस्ती त्यामध्ये आल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही। त्या सर्व लाडक्या बहिणींनी निशुल्क केवायसी जनसेवक श्री संजय जिजाबा थोरात यांच्या जनसेवा संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून करून देण्यात येत आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले आहे। संजय थोरात म्हणाले की अजूनही ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नसेल त्यांनी व ज्यांना RTE शिक्षण योजनेअंतर्गत फॉर्म भरायचा असेल किंवा स्मार्ट रेशन कार्ड, फार्मर ID व इतर योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी जनसेवा संपर्क कार्यालयाला भेट द्या। आपली सर्व कामे मोफत केली जातील असे आवाहन नागरिकांना केले। माझे नाव लक्ष्मी कुद्रे आहे। माझ्या मुलाचे शिष्यवृत्तीचे फॉर्म संजय भाऊंच्या ऑफिसवर भरलेले आहेत। एकाला 10,000 एकाला 5,000 आलेले येणार आहेत आणि माझ्या मुलांचे काम झाले आहे मोफत। संजय भाऊंचे मी आभारी आहे।